एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण बघणार आहोत टॉप 5 इंग्लिश ग्रामर, म्हणजेच अशी इंग्लिश ग्रामर ज्यांनी की तुम्हाला इंग्लिश बोलता येणार आहे। हे ग्रामर जर तुम्ही पूर्णचे पूर्ण शिकले तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने इंग्लिश बोलता येईलच आणि तुम्हाला कोणतीही स्टोरी इंग्लिश मधून लिहिता सुद्धा येईल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आता सर्वात पहिलं जे ग्रामर आहे आपलं ते टेन्सेस। तर मित्रांनो, आता टेन्सेस जे ग्रामर आहे ज्यांनी की तुम्हाला समजेल की काम जर अपूर्ण असेल तर कशाचा वापर करावा लागतो। टेन्सेस तुम्हाला ट्रान्सलेशन करता खूपच मदत करतील, म्हणजेच टेन्सेस शिकणं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं असतं। त्याच्यासाठी तुम्हाला टेन्सेस शिकावेच लागतील। टेन्सेसचा व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे, मी तुम्हाला त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईल। तर बघा मित्रांनो, म्हणजेच आपल्याला टेन्सेस शिकावेच लागतील तरच आपल्याला पुढचे ग्रामर येतील आणि पुढचे ग्रामर आले म्हणजेच आपल्याला इंग्लिश बोलता येईल। बघा, तर दुसरं जे ग्रामर आहे मित्रांनो आपलं ते मॉडेल्स। आता मॉडेल्स खूप सोपे आहेत मित्रांनो, एकाच दिवसात तुम्ही मॉडेल्स शिकू शकता। आणि जे टेन्सेस आहे आपण 40 मिनिटांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि टेन्सेस पूर्ण केलेले आहेत। तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, तुमची पूर्णचे पूर्ण टेन्सेस क्लिअर होऊन जातील। आणि मॉडेल्स तुम्ही एकाच दिवसात शिकू शकता मित्रांनो, मॉडेल्स काहीच कठीण नाहीये। आणि तुम्हाला मॉडेल्स आणि टेन्सेस जमले की तुम्ही अशी खूप चुकलेली इंग्लिश बोलू शकता, म्हणजे परफेक्टली बोलू शकता। बघा, तर पुढे बघा, आता तिसरं जे ग्रामर आहे आपलं ते पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच। तर पार्ट्स ऑफ स्पीच हे ग्रामर शिकायला तुम्हाला मित्रांनो 1 महिना लागणार आहे। हे ग्रामर शिकायला तर एवढा कस काय लागेल? तर बघा, कारण की हे फक्त एकच ग्रामर नाही, याच्यामध्ये खूप ग्रामर आहे। पार्ट्स ऑफ स्पीच याच्यात असतात नाउन, पहिल्या नंबरला असतात याच्यात नाउन, अजून असतात प्रोनाउन, नंतर तिसरं असतं ऍडजेक्टिव्ह, चौथं वर्ड, पाचवं ऍडवर्ब आणि 6वं कंजक्शन। आणि 7वं जे असतं मित्रांनो, तर 7वं असतं प्रेपोजिशन। आणि जे 8वं आहे ते असतं इंटरजेक्शन। तर मित्रांनो, आता नाउन याचा व्हिडिओ सुद्धा आपण तयार केलेला आहे। 46 मिनिट मध्ये आपण नाउन कंप्लीट केलेले, बस 46 मिनिटात आपण नाउन कंप्लीट केलेले आहेत मित्रांनो। तर तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची सुद्धा लिंक दिलेलीच आहे, तुम्ही जाऊन हा व्हिडिओ बघून घ्या नाउनचा। आणि नाउन आपण पूर्ण केलेले आहेत आणि पार्ट्स ऑफ स्पीच चे पूर्ण व्हिडिओ आपले येणार आहे। प्रोनाउन काहीच कठीण नसतात, जसे नाउन आहे त्याच पद्धतीने प्रोनाउन आहे, पण हा नाउनच आहे, फक्त हा प्रोनाउन आहे, काहीच कठीण नाही मित्रांनो, लगेच जमून जाईल। नंतर ऍडजेक्टिव्ह, हे सगळं धरून तुम्हाला टोटल 1 महिना लागेल। रोजच चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्ही 10-20 दिवसात सुद्धा हे शिकू शकता। तर बघा मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो, आता आपण ते 3 ग्रामर बघितले, तर आता चौथा जे ग्रामर आहे आपलं, चौथा ग्रामर आहे मित्रांनो आपलं वोकॅब्युलरी। वोकॅब्युलरी जर तुमची चांगली असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता
शिकल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकता मित्रांनो. ओके, तर तुम्हाला आता हे चांगल्या प्रकारे क्लिअर झालेलं आहे. जर तुमची वोकॅब्युलरी समजा तुम्हाला वोकॅब्युलरी करता मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशन म्हणजे कोणतंही मराठी वाक्य इंग्लिश मध्ये बनवता आलं पाहिजे, तर ते कशा प्रकारे बनवलं जाईल त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे. मी तुम्हाला त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईन. तर बघा मित्रांनो, आता पुढे वोकॅब्युलरी नंतर पाचवं जे ते आपलं ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस करता तुम्हाला तरी 3-4 दिवस शिकायला लागतील मित्रांनो. बघा, काहीच जास्त कठीण नाहीये. 5चे 5 ग्रामर जे त्यांना शिकणं एकदम सोपं असतं मित्रांनो. तर मित्रांनो, आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, ज्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ नक्कीच बघून घ्या, तुमच्या खूप कामात पडणार आहेत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.